जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून प्रभाग क्रमांक 22 येथे रामवाडी प्रसूतिगृहात इच्छा भगवंताची मित्र परिवार आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून रामवाडी आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर आणि परिचारिकांचा आणि आशा वर्कर्स महिलांचा यथोचित सत्कार समारंभ संपन्न झालाय। यावेळी सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी, रामवाडी आरोग्य केंद्राचे व्यवस्थापक डॉक्टर अनिल पवार, डॉक्टर चिंचोळकर मॅडम, डॉक्टर रणखांबे मॅडम आदींची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाआरोग्य आणि सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन रामवाडी आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरास सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले मॅडम, रामवाडी आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर्स आणि परिचारिकांनी तसेच सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचारी वृंदांनी आरोग्य शिबिर यशस्वी केल्यानिमित्त खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं कौतुक केलं होतं। यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या हस्ते उपस्थित आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। हॉस्पिटल हाच केंद्रबिंदू मानून येथील कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत काम केलं आहे। रामवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येक अडीअडचणींमध्ये किसन जाधव यांचं नेहमीच मोठं आणि मोलाचं योगदान राहिलेलं आहे, असं मत यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं। दरम्यान आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। महिलांशिवाय हे जग अपूर्ण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत। आरोग्य क्षेत्रात देखील महिलांचं मोठं योगदान असल्याचं किसन जाधव यावेळी बोलताना म्हणाले। यावेळी येणाऱ्या काळामध्ये सर्व सोयींयुक्त हे रामवाडी आरोग्य केंद्र व्हावं आणि यासाठी आपण प्रयत्नशील राहू, यासाठी येथील कर्मचारी वृंदांचा मोठा सहभाग असणार असल्याचं यावेळी किसन जाधव बोलताना म्हणाले। या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर चिंचोळकर मॅडम, डॉक्टर पवार सर, कुमार सर, यासीन पठाण, रेखा गायकवाड, पूनम जाधव, वनमाला शिंदे, सरिता पावरा, शिवशरण सिस्टर, जमादार सिस्टर, नाझिया शेख, हर्षदा वाघमारे, मनीषा पारवे, अश्विनी दुधाळ, यशोदा कांबळे, अनुराधा तरमोडे, तनुजा गायकवाड, सुवर्णा जगताप, शर्मिला गायकवाड, अश्विनी जाधव, सत्यशील जाधव, प्रतिभा जाधव, रंजना सासवे, आशा भटकर, चंद्रकला वाघमारे, हिराबाई जाधव, सुजाता रसाळ, प्रांजली गवळी, पूनम मोरे, सिफा शेख, सोफिया शेख, मंजू जगताप, लक्ष्मी कांबळे आदींसह कर्मचारी वृंद उपस्थित होता। रामवाडी सेंटरची जबाबदारी त्यांच्याकडे पवार सर, सगळे सहकारी कुमार जाधव, जास्मिन पठाण सिस्टर, रेखा गायकवाड, जाधव, वनमाला शिंदे, सरिता पवार, मनीषा पवार, शिवशरण सिस्टर, जमादार सिस्टर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सेंटरमधल्या सर्व माझ्या भगिनी, त्याच पद्धतीने मॅटर्निटी होममध्ये सेवा देणाऱ्या माझ्या सर्व सिस्टर आणि सर्व स्टाफ आणि उपस्थित सर्व काही आज या छोटेखानी कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा होता की खरं तर आजच्या 8 तारखेला महिला दिनाचं औचित्य साधून मी कुलकर्णी मॅडमला विनंती केलं होतं की आज महिला दिन आहे, तर महिला दिनाचं औचित्यानं आपण जरा त्यावर छोटेखानी समारंभ या ठिकाणी रामवाडी सेंटरमध्ये घ्यायचा। महिला दिनाचं औचित्य साधून तो कार्यक्रम करायचा हेतू होता, परंतु प्रत्यक्षात मॅडमचा आभार आणि आपला संपूर्ण प्रशासनाचं आभार मानण्याचं 3 तारखेच्या कार्यक्रमामध्ये जे आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं। त्या आरोग्य शिबिराला आपल्या महानगरपालिकेच्या संपूर्ण टीमनं म्हणजे माननीय आयुक्तापासून ते कुलकर्णी मॅडम असतील, तिथे सर्व स्टाफ असेल, सर्व सहकारी असतील, त्या सर्वांचा मनस्वी त्यात हिरिरीने सहभाग मला मिळाला। त्या सहभागामुळेच तो कार्यक्रम अत्यंत व्यवस्थितपणाला चांगल्या सुनियोजनामध्ये तो कार्यक्रम पार पडला। त्या कार्यक्रमाच्या धावपळीमध्ये जवळपास तुम्ही तुमचं स्वतःचं आरोग्याचं काळजी घेणं आवश्यक असतं। आज उपलब्धी हेतू मनामध्ये ठेवून आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांचा जेव्हा वेळ घेत होतो त्यावेळी देखील त्यांना आवर्जून सांगितलं की आपल्या महानगरपालिकेमधील जे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना
स्वतःच्या आरोग्याकडे काळजी न देता ते इतरांसाठी सेवा करतात, अहोरात्र सेवा करतात. म्हणजे रामवाडी स्टाफचे तर सातत्यानं कोविड काळामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. दादा त्या कार्यक्रमाला आपण वेळ द्यावा असं आम्ही विनंती केल्यानंतर मनपाच्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचं आरोग्याचं शिबिर घ्यायचं म्हणून दादाची प्राधान्याने त्याच्यासाठी वेळ उपलब्ध करून दिला. आणि तो मी दादांना सांगितलं होतं की तो कार्यक्रम साधारण 1000 महिला त्या ठिकाणी त्या शिबिरात सहभागी होते आणि लाभ घेतले. परंतु आपल्या महानगरपालिकेच्या सुनियोजन पद्धतीनं डॉक्टर मॅडमच्या उपस्थितीमध्ये जे शिबिर त्या ठिकाणी आयोजित झालं, मनपाची जी यंत्रणा या ठिकाणी सर्व कामाला लागली, आरोग्य विभागाची जी यंत्रणा आपली सर्व कामाला लागली, डॉक्टर पवार सर असतील, चिंचवडकर मॅडम असतील, त्यांचे बोर्डे डॉक्टर असतील, बोर्गे असतील, हे सर्व टीम सातत्यानं काम करत होतो. आपण सर्व आशा वर्कर देखील या ठिकाणी सातत्यानं काम करत होतो. आणि तिकडं नर्सिंग मॅटर्निटी होमचे देखील त्या देखील माता भगिनीने सातत्याने त्या ठिकाणी काम केलं. तर आपण सर्वांनी वेळ दिला, तो काम कार्यक्रम सुनियोजन पद्धतीनं मी केवळ फक्त मला 1000 महिन्याचं नियोजन केलं, परंतु प्रत्यक्षात 4200 भगिनीने त्या कार्यक्रमाच्या शिबिराचा लाभ घेतला. हा लाभ घेतला म्हणजे तो केवळ आपला मदतीनं आणि कुलकर्णी मॅडमच्या मदतीनं, महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांच्या मदतीनं आणि संपूर्ण प्रशासनाच्या मदतीनं तो कार्यक्रम पार पडला. त्याच पद्धतीनं सिव्हिल हॉस्पिटलचे देखील जे आरोग्य विभाग होतं त्यांनी देखील जिल्हा प्रशासनाने देखील आपल्याला मदत केलं. त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर धावपळीमध्ये मी फक्त सामान त्या ठिकाणी करू शकतो दादाच्या उपस्थितीमध्ये. प्रत्यक्षात ज्या ग्राउंड लेवलवर तुम्ही काम केला, तुम्ही तो टीम वर्क देऊन कार्यक्रम साध्य केला. तुमचा मानपान, तुमचा सन्मान करणं त्या ठिकाणी माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं राहून गेलं. त्याबद्दल मी मनस्वी आला, तुमचा दिलगिरी व्यक्त करतो. आणि कुठंतरी त्याचं उतराई व्हावं म्हणून एक छोटासा खारीचा प्रयत्न त्या ठिकाणी तुमचा सन्मान या ठिकाणी ठेवला. आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मनापासून काम केला. तो कार्यक्रम यशस्वी पार पडला. आणि आपला बहुमोल वेळ मला देखील कल्पना आहे लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. मला जेव्हापासून मी आलो आहे तेव्हापासून माझ्या अशा खूप चांगल्या प्रकारे काम करतो, तर खूपच मला आनंद आहे. आणि याच प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे अजून जास्तीत जास्त आपल्या एरियामधील काम कव्हर करून घेणार. जबाबदारी तुमचीच आहे. तर तुमच्या संपामुळं काम खूप पेंडिंग आहे. पेंडिंग काम आपल्याला आता या 20 दिवसात कव्हर करून घ्यायचं. आपले ANC टार्गेट वगैरे सगळं बॅकलॉग खूप आहे, ते कव्हर करून घ्यायचं. थँक्यू. पहिलं असं आहे की मी पहिला इथं डब्लिनमध्ये काम करतो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. नंतर मला रामवाडी पोस्टिंग दिली, तर सगळ्यांनी मला म्हणलं की नाही इट्स व्हेरी खूप डेंजरस एरिया आहे आणि खूप सारे निगेटिव्ह थिंग्स खूप जास्त होते. आणि जेव्हा मी इकडे आले तर बिलकुलच पेशंटचे लोड नव्हते, ANC पेशंट नव्हते, काहीच नव्हतं. लिटरली मला आठवते की 2 महिने मी बसूनच होते आणि फक्त 10 पेशंटच येत होते. पण आता बाय गॉड ग्रेस कमीत कमी डेलीचे आपले 25 ते 30 पेशंट होते. डिलेव्हरीचं कमीत कमी एक 6 महिन्यानंतर कन्वर्शन रेशो वाढेल, पण कमीत कमी OPD आपली कंटिन्यू मला वाटतं डिसेंबर जानेवारीपासून 500-600 असं भरपूर व्हायला लागले. आणि आजची तर आपली 60ची ANC OPD. आज या ठिकाणी 8 मार्च रोजी झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त आवर्जून लक्षात ठेवून सगळ्यांचा सत्कार करण्याचं ज्यांनी ठरवलं ते या प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक की सत्तादा जाधव, इथले डॉक्टर्स चिंचोली मॅडम, पवार सर, इथल्या मेट्रन, PHN, सगळ्या नर्सेस आणि आशाताई. आज मला खूप आनंद झाला. खरं तर आज सकाळपासून इतकी कामं झालीत, पण इथं मला मी किसनदादांचा आभार मी बोलू शकले नाही, कारण त्यामागची त्यांची तळमळ आणि भावना की त्यांनी मला जेव्हा फोन केला तेव्हा मला जाणवलं. काम आपल्याकडनं सगळेच करून घेतात, पण काम झाल्यानंतर ते लक्षात ठेवून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, शाबासकी देणं हे खूप कमी वेळा घडतं आणि हे लक्षात ठेवून करावं लागतं. हे दादांनी केल्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि असं जर आपल्या पाठीशी राहिले तर रामवाडीचा कायापालट व्हायला मिळेल. तर आम्ही खूप मनावर घेतलंय की त्यांना रामवाडीचा कायापालट करायचं आहे आणि लवकरच ते इतके सातत्याने प्रयत्न करत आहेत. हा जो दादा आहे तरी तर आम्ही त्याचं आमचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मला इतके फोन केले आणि इतका प्रचंड फॉलोअप घेतला आणि सुट्टी असून पण केवळ त्यांनी फॉलोअप घेतला. खूप तळमळीने मला पण त्यांची तळमळ कळत होती. मी खरं तर तेव्हा
मुंबईत होते एका मीटिंगला, पण तिथून सगळ्यांना सांगून आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं. सुट्टी असताना पण आम्ही ह्याचं सगळं प्रपोजल तयार केलं. त्याला केवळ सरांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा सततचा फॉलोअप हा कारणीभूत आहे. आणि ते जर यशस्वी झालं परमेश्वर कृपेने, तर लवकरच या ठिकाणी आपल्याला खूप अद्ययावत आणि चांगलं हॉस्पिटल बघायला मिळेल आणि ज्याचा निश्चित इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. फायदा देण्यासाठी तुम्ही सगळेजण सक्षम आहातच. मॅडम पण आहेत, खूप चांगलं, मॅडमचं खूप नाव आहे बाहेर आणि अशा मॅडम इथं आपल्याला मिळाल्या ही खरंच भाग्याची गोष्ट आहे इथल्या पेशंटसाठी. पण ही पेशंट्सना इकडं आणणं हे काम थोडंसं UPSCच्या आपल्या सगळ्यांचं आहे. एरियामध्ये आपल्याला आपल्या सेंटरची खूप पब्लिसिटी म्हणजे जाहिरात करावी लागणार. त्याप्रमाणे लोकांना पेशंटला इथं आणणं, त्यांना व्यवस्थित सेवा देणं आणि ह्या सेवा देत असताना जर काही त्रुटी असतील तर ते आपल्या पवार सरांच्या माध्यमातून मॅडमना कळवणं की नाही असं नाही, असं करायला पाहिजे. लोकांचे फीडबॅक घेणं की इथं तुम्हाला काय कमी जाणवली, असं सगळं जर आपण केलं तर आपण लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा आपल्या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ शकतो. UPSC सेंटर आणि मॅडम होम एकत्र असणं ही खरं तर खूप महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे. बऱ्याच ठिकाणी असं Like, subscribe, click on the bell.